नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 15 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता लोन देण्यासाठी आलेली पायली आणि पानूची मज्जा, तर इकडे लग्नाचा एकमेव पुरावा लपवण्यासाठी राजाची चाललेली धडपड, हे सगळं आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इथे आता राजा घरात ती पिशवी दिसत नाही, त्यामुळे खूपच घाबरून जातो. अरे बापरे, मी याच पिशवीत लग्नाचा फोटो आणि मॅरिड सर्टिफिकेट लपवलं होतं, ते कुठं गेलंय? राजा आता लगेच घरात इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतो. त्याच वेळेस किचनमधनं आता अवनी बाहेर येते. आता अवनीचं लक्ष राजाकडे जातं. राजा काय शोधतोय? तेव्हा ती राजाजवळ येते. राजा, अरे काय झालंय तुला? काय शोधतोय तू? सांग की. राजाला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तेवढ्यात रॉकी द भादर म्हणजे धोंडी अण्णा येतात. आता धोंडी अण्णांची शोधाशोध सुरू असते, कारण त्यांना माचीच सापडत नाही ना. धोंडी अण्णा आता इकडे तिकडे उचकापाचक करतात आणि जोरात ओरडतात. अरे, माझी माचीस कुठं आहे? सापडत का बी नाही? त्यावर लगेच अवनी अण्णांकडे बघते. त्यावर राजा म्हणू लागतो, "ओ अण्णा, असं ना इकडंच कुठं तरी. एवढं का ओरडायलेत? काय माचीसला पाय फुटलेत का? ती कुठं पळून जाणार आहे का घरातनं? शोधा, इकडेच असेल." त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, "राजा, अरे पण तू काय शोधतोय? सांगशील का मला?" त्यावर राजा म्हणू लागतो, "ते अण्णांची माचीस शोधायलोय मी." आता अवनीला धक्का बसतो. कपाटात ड्रावरमध्ये सगळीकडे माचीस शोधतोय राजा तू? त्यावर अवनी म्हणू लागते, "राजा एक मिनिट, माचीस कुठे ना मला माहिती आहे, थांब मी आले." अवनी आता किचनमध्ये जाते. धोंडी अण्णाही किचनमध्ये येतात. "सुनबाई, हाय का नाही ग माचीस?" त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, "आहे अण्णा, ही घ्या." आता अण्णा लगेच माचीस घेतात आणि पुढच्या रूममध्ये जाऊन आता ते बिडी प्यायला सुरुवात करतात. त्याच वेळेस आता राजा लगेच सगळीकडे उचकापाचक चालूच असते. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, "राजा, अरे माचीस सापडली ना, मग तू काय शोधतोय?" अण्णाही आता राजाकडे बघतात. "ए राजा, अरे काय हरवलंय तुझं? सांगशील का? काय शोधायलाय? लवकर बोल." त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, "अण्णा, अण्णा, ते इथे हिरव्या पट्ट्यांची आणि पिवळ्या पट्ट्यांची ती पिशवी लटकवेल नव्हती का? ती मोठी पिशवी, ती हवी मला. कुठे गेली ती?" त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, "ती पिशवी?" त्यावर अण्णा म्हणू लागतात, "अरे, ती पिशवी तर यशा घेऊन गेला ना." आता राजाला धक्काच बसतो. त्यावर अवनी म्हणू लागते, "हो, ती पिशवी तर यशादाची कामाची आहे ना, तो घेऊन गेलाय." आता मात्र लगेच इथे राजा तर आपल्या तोंडालाच हात लावतो. अरे बापरे, यशदाच्या हातात जर हा पुरावा सापडला, माझं आणि अवनी मॅडमचं लग्न खरं झालंय, तर माझं काही खरं नाही. देवी आई, यशदापासनं आज माझी सुटका कोण बी करू शकत नाही. नाही 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 नाही. मला लवकरात लवकर जावं लागेल." असे म्हणताच आता राजा लगेच धूम ठोकतो आणि तिकडनं आता लगेच यशदाच्या साईडकडे निघालेला असतो. अवनी दरवाजात येते. "राजा, अरे थांब ना. अरे कुठे चाललाय राजा?" पण राजा एक नाही दोन नाही, तिकडनं आता धूम ठोकून पळालेलं असतो. तर तेवढ्यात अण्णांचं आता बिडी पिण्याचं काम चालू असतं. आता त्याचा जो धूर असतो ना, तो आता अवनीच्या बाजूला आल्याने अवनीला ठसका लागल्यासारखं होतं. ती आता जोरात खोकते. आता मात्र अण्णांना धक्का बसतो. "सुनबाई, सुनबाई, सॉरी." अण्णा पटकन ती बिडी विझवतात आणि तिकडनं बाहेर पळून जातात. "सॉरी सॉरी सुनबाई, चुकलं माझं." त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, "काय करू या माणसांचं मी? सगळी माणसं खूप चांगली, पण यांच्या सवयी वाईट आहे. मला ना फार दिवस या घरात राहणं नाही जमणार. अशाने मी माझं स्वप्न नाही पूर्ण करू शकत. मला या घरातनं बाहेर पडावंच लागेल आणि एखादी नोकरी किंवा मग इंटरव्ह्यूसाठी काहीतरी प्रयत्न करावेच लागतील." असा आता विचार अवनीचा सुरू झालेला असतो. तर त्यानंतर आता इकडे पानू मात्र लगेच मॅडमजवळ म्हणजे आता या पायलीजवळ बसतो. तेव्हा पायली बरोबर थोडंसं बाजूला सरकते, अगदी पानूजवळ जाते. संब्याला आणि पाण्याला धक्काच बसतो. "अशी कशी मॅडम ही?" त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, "चला, तुमचं फुल नेम सांगा बरं, चला पटकन." त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, "धनपाल." आता लगेच पायली डोळे फिरवते. "फुल नेम म्हणजे तुमचं पूर्ण नाव." त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, "धनपाल धोंडीराज दांगट." तेव्हा आता पायली म्हणू लागते, "तुमचं वय किती?"
त्यावर आता पानू म्हणू लागतो 28. आता पायली लगेच लाजू लागते. तेव्हा संब्याला जरा विचित्रच वाटतो. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, बरं तुमचं क्वालिफिकेशन? त्यावर लगेच आता संब्याला आणि पाण्याला कळत नाही ते म्हणजे काय असतंय. त्यावर पायली म्हणू लागते, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय? तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो 10वी झालंय. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, फक्त 10th? त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, नाही 9 9वीपर्यंत शिकलो मी, 10वीत गेलोच नाही. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, ठीक आहे, पण धनपाल मिस्टर तुमचं ना खूप स्किल भारी आहे, एकदम भारी. तुम्ही हे जे गॅरेजमध्ये काम करता, गाड्या दुरुस्त करता, ते स्किल आम्हाला खूप आवडलं आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही 100%नी लोन देणार आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला सजेस्ट केलं आहे. त्यावर लगेच आता पानू मात्र खुश होतो, खरंच तुम्ही आम्हाला 100%ने लोन देणार? त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, हो देणार, पण माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला बरोबर भेटली पाहिजे, तरच तुम्हाला लोन भेटणार. तेव्हा पानू म्हणू लागतो, देतो की, समद्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देतो, विचारा विचारा. त्यावर पायली म्हणू लागते, बरं चला पहिला प्रश्न, तुमचं लग्न झालंय का? त्यावर पानू म्हणू लागतो, नाही नाही लग्न वगैरे नाही झालं माझं. तेव्हा पायली म्हणू लागते, बरं ठीक आहे, मग कोणावरती प्रेम वगैरे, एखादी मुलगी आहे का आयुष्यात जिच्यावरती तुम्ही प्रेम करता? त्यावर लगेच आता संब्याला आणि पाण्याला धक्काच बसतो. ओ मॅडम, तुम्ही लोन द्यायला आलात का लग्न ठरवायला आलात? अहो कसले प्रश्न विचारायला तुम्ही? हे असलं काय बी विचारलेलं आपल्याला नाही चालणार. तुम्हाला काय करायचंय माझ्या आयुष्यातल्या पंचती? त्यावर लगेच पायली म्हणू लागते, तुम्ही भडकलात याचा अर्थ तुम्हाला लोन नकोय. ठीक आहे, मी निघते, तुम्हाला नाही हवंय ना लोन? त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, सॉरी सॉरी मॅडम, अहो भडकलो म्हणजे तुम्ही प्रश्नच तसे विचारायलेत ना. आता माझ्या आयुष्यात कोण बी असं नाही आहे, मग मी भडकणारच ना. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, हे बघा, मला ही प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणजे आमचं वर्किंगचं काम आहे आणि ते मला करावंच लागणार आहे, तरच मी तुम्हाला लोन देऊ शकते. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, लोन देण्यासाठी असली प्रश्न, फालतू प्रश्न? त्यावर पायली म्हणू लागते, हे बघा, आम्हाला खूप लोकांनी फसवले. काही लोक लोन घेतात आणि त्यांचं लग्न झालेलं नसतानाही त्यांच्या आयुष्यात एखादी मुलगी असते, तिच्यावरती हा पैसा उधळला जातो आणि नंतर आमचं लोन भरलंच जात नाही, मग त्यात तोटा आमचा होतो ना. म्हणून आम्ही या वर्किंग सेशनमध्ये सगळी माहिती लिहितो आणि जर तुम्ही विश्वासाने खरी माहिती दिली तरच आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, नाहीतर अन्यथा तुम्हाला लोन भेटणार नाही. त्यावर पानू म्हणू लागतो, नाही नाही असं काही नाही आहे, माझ्या आयुष्यात एक बी पोरगी आलेली नाही आहे आणि मला ना विचार बी करायचा नाही पोरीचा. हवं तर तुम्ही ना तुम्ही माझ्या मोठ्या भावंडांना विचारा, ते सांगतील खरं तुम्हाला. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, म्हणजे तुमचे भाऊ तुमच्या या कागदावरती सह्या करतील ना, तसं लिहून देतील ना, तरच तुम्हाला लोन भेटू शकतो. त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, हो हो, माझ्या 2 मोठ्या भावांची शपथ, मी खरं सांगायलोय. आता पायली मात्र खुश होते, याचा अर्थ पानूच्या आयुष्यात एक बी पोरगी नाही. आता मात्र तिला भारी वाटतं. तेवढ्यात लगेच आता चहावाला येतो, धरा पानू साहेब चहा धरा, चला पटकन. त्यावर लगेच आता तो चहावाला पायलीला म्हणू लागतो, मॅडम तुम्ही घेणार का चहा? तेव्हा पायली म्हणू लागते, घेणार की, अरे केव्हाची मी तुझीच वाट बघत होते, कुठे कलमडला होता? आता मात्र संब्या आणि पानूला धक्का बसतो, सुशिक्षित बोलणारी मॅडम अशी गावंढाळ या चहावाल्याशी का बोलायली? तेव्हा पानू म्हणू लागतो, 1 मिनिट मॅडम, तुमची आणि याची काही ओळख आहे का? आता पायली मात्र थबकते, तिला काय बोलावं काय सुचत नाही, कारण आता तिची चोरी पकडली जाणार असते ना. तर त्याच वेळेस इकडे यशदा आता आपल्या कामाच्या ठिकाणी आलेलं असतो. तेव्हा लगेच आता त्याच्या हाताखाली जी कामगार लोक असतात ना, ती म्हणू लागतात, यशदा आपल्याला आज मोजमाप करायचे, टेप आणलाय ना? तेव्हा यशदा म्हणू लागतात, हो हो आणला की. यशदा आता आपला नवीन शर्ट काढून ठेवतो आणि कामाचे जुने कपडे घालतो. त्याच वेळेस आता ते कामगार म्हणू लागतात, यशदा आजकाल तुम्ही बी लय भारी राहायला लागलेत गड्या, नवीन शर्ट काय घालता, स्टाईलमध्ये येता काय? त्यावर यशदा हसू लागतो आणि पटकन आता त्याने जी पिशवी आणलेली असते ना, ती पिशवी उघडून बघतो आणि त्यातनं टेप काढतो. पण त्यात जे आता राजाने पुरावे लपवलेले असतात ते आता यशदाच्या नजरेत पडलेले असतात. यशदा पटकन आता तो मोठा बॉक्स बाहेर काढतो. आता त्यात राजा आणि अवनीच्या लग्नाचा फोटो
आणि मॅरिड सर्टिफिकेटचा मोठा लॅमिनेशन करून फोटो बनवलेला असतो. आता मात्र हे सगळे पुरावे बघताच यशोदाला मात्र मोठा धक्का बसतो, कारण राजाने आपल्याला फसवलंय. अवनी मॅडमशी त्याचं खरं लग्न झालंय हे सत्य आता यशोदासमोर उघड झालेलं असतं. तेवढ्यात धावतच आता राजा आलेला असतो. आता मात्र धापा टाकतच राजा यशोदाजवळ येतो. यशोदाच्या हातात हे सगळे फोटो बघून राजाला धक्का बसतो, कारण शेवटी सत्य यशोदासमोर उघड झालेलं असतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदा ते मी. त्याच वेळेस यशोदा खडकन आता राजाच्या कानाखाली ओढतो. लाज नाही वाटत तुला? अरे फसवतोय तू त्यांना. अरे तू त्यांच्याशी खरं लग्न करून बसलाय, ते लग्न त्यांना खोटं वाटतंय. तू त्यांच्याशी असा स्वार्थीपणाने कसा वागू शकतो राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदा यशोदा प्लीज माझं ऐकून घे रे. त्यावेळेस ना माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता रे. मी हे सगळं माझ्या स्वार्थासाठी नाही केलं. मी हे सगळं त्यांच्या भविष्यासाठी केलंय. खरंच सांगतोय मी, त्यांच्या भविष्यासाठी मी हे सगळं सत्य लपवलंय. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, त्यांच्या भविष्यासाठी? भविष्यासाठी करतोय त्यांच्या? अरे त्यांच्या भविष्याचा हा अधिकार तुला कोणी दिला? तू ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी तो अधिकार त्यांच्या बापाला बी दिला नाही. त्यांनी तो अधिकार स्वतःकडे ठेवलाय. अरे त्या मोटू विवांशी त्यांच्या बापाने लग्न ठरवलं होतं. ते लग्न नाकारून त्या आपल्या घरी का आल्या? तर त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची म्हणून. आणि तू त्यांच्याशी लग्न करून बसला, ते पण त्यांना फसून. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, दादा प्लीज माझं ऐकून घे ना. हे सगळं मी त्यांच्या भल्यासाठी केलंय. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता रे, म्हणून मला हे करणं भाग पडलं. त्या दिवशी खरं तर माझ्या मनात असं काहीच नव्हतं, पण जे घडलं ना ते फक्त मी मॅडमच्या भल्यासाठी केले. त्यावर यशोदा म्हणू लागतो, हो तू एवढा त्यांच्या भल्याचा विचार करतो, मग त्यांच्यापासनं हे सत्य का लपवलं? का खरं सांगितलं नाही राजा? बोल. असे म्हणत आता यशोदा जोर जोरात राजाला मारत असतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, कसं सांगणार होतो? सांग ना दादा. नाही सांगू शकलो मी, कारण तेव्हा परिस्थिती तशी होती. आणि हे बघ दादा, हे सगळं मला पोलिसांनी करायला भाग पाडलं आणि दुसरा पर्यायच नव्हता. कारण आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा अवनी मॅडमचे बाबा देशमाने खूप भडकलेले होते आणि तो मोटू विवान तर त्यांचा जीव घ्यायला टपलेलाच होता. जर त्यांनी माझ्याशी लग्न केलं नसतं तर ती लोक त्यांना घेऊन गेली असती आणि मग मग त्यांचं तर जीवनच संपलं असतं. त्या विवाने त्यांना जगू दिलं नसतं. त्यांची स्वप्न सगळी विखरून गेली असती आणि मला हेच होऊ द्यायचं नव्हतं दादा, म्हणून हे सगळं केलं. तेव्हा लगेच यशोदा म्हणू लागतो, हो स्वप्नांसाठी केलं? अरे मग त्यांना फसवतोय का तू? तुला एवढं कळत नाही? अरे अशाने कुठल्याही पुरुषावरती त्या विश्वास ठेवणार नाही. जगातला प्रत्येक पुरुष हा फसवा असतो असं वाटेल त्यांना. मोठा गैरसमज होईल. राजा तुला कळतंय का? त्यावर राजा म्हणू लागतो, कळतंय कळतंय मला सगळं, पण वळत नाहीये. दादा कुठल्या तोंडाने सांगू? अरे सिच्युएशनच तशी नव्हती ना. अरे बघ, मी पोलीस स्टेशनमध्ये होतो तेव्हा ते हवालदार पोस्टी मला म्हणालेत, हे बघ ते देशमाने लय भडकलेत. त्यांनी तुझ्या घराचा पत्ता शोधलाय. तुझ्या घरच्या फॅमिलीला ते कधीही संपवून टाकतील आणि इकडे तो विवान या अवनीला संपवून टाकेल. त्यामुळे तुला एकच मार्ग आहे आता, तू यांच्याशी लग्न कर. म्हणजे तू सेफ राहशील आणि त्यांनाही काही होणार नाही. मग दादा, मी फक्त तुझ्यासाठी नाही तर आपल्या सगळ्या घरच्यांसाठी आणि अवनी मॅडमसाठी हा निर्णय घेतला रे. यात माझा कुठलाच स्वार्थ नव्हता. हे सगळं मी तुमच्यासाठी केलं. प्लीज दादा मला समजून घे ना. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, घेतलं, तुला समजून घेतलं. अरे पण मग नंतर तर तू सत्य सांगू शकत होता ना, मग का नाही सांगितलं? त्यावर राजा म्हणू लागतो, सांगणार होतो. मी घरी आल्यानंतर सत्य सांगणार होतो, पण जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा सगळं गाव गोळा झालेलं होतं आणि इथे जल्लोषाची तयारी चालू होती. आणि मग काय, हे सत्य मी सांगूच शकलो नाही. ते झाल्यानंतर रिसेप्शन ठेवलं. एवढं मोठं गाव जेवायला आलं सगळ्यांसमोर. दांगटांच्या घरात जसा बाईचा आशीर्वाद लागला हे सगळ्यांसमोर सिद्ध झालं. आणि दादा, आधीच गावातले लोक आपल्याविषयी कसं बोलतात, त्यात मी जर हे सांगितलं असतं तर मग अवनी मॅडम मला सोडून गेल्या असत्या. त्यांच्यामुळे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाय आणि मला तो गमावून द्यायचा नाहीये रे. त्यावर यशोदा म्हणू लागतो, हो बाईचा आशीर्वाद हवाय ना? अरे मग असं बाईला फसून
अरे तू त्यांच्याशी फसून मोठी चूक करतोय हा. राजा चुकतोय तू, अजूनही लक्षात घे. त्यावर राजा म्हणू लागतो, कसं सांगू? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, आणि आत्ता मध्ये एवढे दिवस गेले तेव्हा नाही त्यांना विश्वासात घेऊन तुला हे सगळं सांगता आलं? त्यावर राजा म्हणू लागतो, सांगायचं होतं पण भीती वाटते रे मला यशोदा. त्यावर यशोदा म्हणू लागतो, भीती? भीती कसली वाटते रे राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, माझा त्यांच्यावरती लय जीव आहे यशोदा. हे सगळं सत्य समजल्यानंतर मला एका क्षणात सोडून जातील रे, म्हणून मी नाही सांगते यशोदा. त्यावर यशोदा म्हणू लागतो, म्हणजे तुझ्या मनात भीती आहे. सत्य समजल्यानंतर अवनी तुला सोडून जाणार. अरे पण किती दिवस असं खोटं लपवत राहणार आहे तू? किती दिवस हे पुरावे लपवणार आहे? लपव, हवे तेवढे दिवस लपव, पण एक ना एक दिवस सत्य समोर येतं. खोट्याचे दिवस जास्त राहत नाही राजा. हे बघ, वाळूचं कितीही मोठं घर बनवलं ना तरी सागराची एक लाट जरी आली ना तरी ते घर विखरून जातं, संपुष्टात येतं. त्यामुळे राजा ऐक माझं, बाईचा आशीर्वाद लागलाय आपल्या घराला, पण त्याबरोबर तू एक तुझ्यासोबत शाप घेऊन आलाय. तो शाप जेव्हा तू हे सत्य त्यांना सांगशील ना तेव्हाच तुझ्यापासनं दूर होईल. तोपर्यंत ठेव. दर हे तुझ्या लग्नाचे एकमेव मोठे पुरावे, हे तुझ्याजवळ ठेव. हवे तेवढ्या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न कर. बघूया किती दिवस तू त्यांच्यापासनं हे सत्य लपवतोय. आता राजा मात्र ते पुरावे घेऊन निघालेला असतो. तेव्हा यशोदाला मात्र आता काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. तर इकडे आता हा महेश देशमाने या दत्त्याला कॉल करतो. आता ज्युनियर देशमानेचा फोन आल्यानंतर या दत्त्याला तर लय आनंद होतो, कारण मग याला गिफ्ट तर तयारच होणार ना. तर आता लगेच दत्त्या फोन उचलतो. ज्युनियर देशमाने, बोला की, आज कशी आठवण आली आमची? त्यावर महेश म्हणू लागतो, मला ना महेश म्हणायचं, आणि माझी बहीण आमच्या घरात कधी येणार आहे? तू कधी काय करणार आहे सांग ना. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, ज्युनियर देशमाने, आम्ही समधी तयारी करायलोय, पण कसं आहे ना आता थोडाफार मागे पुढे वेळ होणारच. पण काळजी करू नका, तुमची बहीण या धोंड्याचं घर सोडून लवकरात लवकर तिकडे येणार. एक नंबरचा महाघातकी माणूस आहे हा. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, एक मिनिट, तुमची त्या घरावरती केस चालू आहे ना? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, हो, कारण ते घर आमच्या हक्काचं आहे, पण त्या नागोबाने ते आमच्यापासनं लुबाडलंय. लवकरच आम्ही त्याला बेघर करणार आणि आमचं घर मिळवणार. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, मग एक काम कर, जे काही कागदपत्र आहे ना तुम्ही केस केल्याबद्दलचे ते सगळे माझ्याकडे घेऊन ये. मोठ्यातला मोठा वकील लावू आणि लवकरात लवकर त्यांना रस्त्यावर आणू. आता दत्त्या लय खुश होतो. अरे बापरे, मोठ्यातला मोठा वकील लावणार म्हणजे एका दगडात दोन पक्षी मरणार. एकतर आम्हाला आमच्या अधिकाराचं हक्काचं घर मिळणार, आणि दुसरीकडे दोंड्याची सून घर सोडून जाणार आणि तुमची मुलगी तुमच्या घरात येणार. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागते, ते नंतरचं नंतर बघ, आधी मला सगळे कागदपत्र मी सांगितलेल्या ठिकाणी पोच कर. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, साहेब, स्पॉट आणि टाईम फक्त सांगा तुम्ही, लगेच हजर माणूस तिकडे पोचणार. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, ठीक आहे. आता महेश फोन बंद करतो. दत्त्याला मात्र काय करू, उड्या मारू की काय असं झालेलं असतं. दोंड्या आता देशमाने नाही सोडत तुला. आता तुझं घर जाणार, तुझं घर आम्हाला भेटणार, तू रस्त्यावर येणार आणि तुझी सूनबाई बी तुला सोडून जाणार, तुझा बाईचा आशीर्वाद नष्ट होणार. असे म्हणत दत्त्या लय खुश होतो. तर त्यानंतर आता राजा इकडे आता ते पुरावे घेऊन घराकडे ती पिशवी अशी आपल्या छातीला अशी अगदी हलगत त्याने दाबून धरलेली असते. विचार करत राजा निघालेला असतो. देव्याई मला माफ कर ग. अगं, हा शाप मी माझ्यावरती घेतलाय खरा, पण हे सत्य मी का लपवले तुला माहिती आहे ना. यात माझा स्वार्थ नाही आहे ग. त्यांच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी केलं हे सगळं मी. खरंच देव्याई, तुला माहिती आहे ना. त्यामुळे आता हे सत्य त्यांच्यापासून मला लपवायचं आहे. मला ताकद आहे, माझी साथ दे. असे म्हणत विचार करत आता राजा निघालेला असतो. त्याच वेळेस राजा मनाशीच म्हणू लागतो, घरी जर मी हे फोटो हे सर्टिफिकेट नेलं तर नक्कीच एक ना एक दिवस कुणाच्या तरी हाती पडणार. मी कुठे लपू हे सगळं? कारण जर हे सगळं मॅडमला कळालं तर त्या मागचा पुढचा विचार करणार नाही. त्या एका क्षणात मला सोडून जातील. नाही नाही नाही,
मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. हे सत्य मला संपवावंच लागेल. समोर आता लाकडांचा जाळ चालू असतो. आता मात्र लगेच राजाचं त्या आगीकडे लक्ष जातं. राजा आता लगेच तिथे थबकतो. त्या पिशवीतनं आता तो फोटो आणि ते लॅमिनेशन केलेलं सर्टिफिकेट बाहेर काढतो. आता राजाच्या मनात एक क्षण विचार येतो, या आगीत जर मी हे टाकून दिलं तर हा पुरावा कायमचा नष्ट होईल, कुणाच्याच हाती सापडणार नाही. राजा लगेच त्या आगीजवळ जातो आणि त्यात आता ते फोटो वगैरे टाकणार. तेच राजा थबकतो. नाही नाही नाही, त्याला आता त्याच्या लग्नाचे क्षण आठवतात. कसं पोलीस स्टेशनमध्ये त्याने अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. त्याच वेळेस राजा पुन्हा ते फोटो आपल्या छातीला असे घट्ट मिठीत पकडतो. नाही नाही नाही, मी हे नाही करू शकत. हा माझ्या लग्नाचा एकमेव पुरावा आहे आणि तो मी असा जाळून नाही टाकू शकत. मी ठेवणार. मी जीवात जीव असेपर्यंत हे जपून ठेवणार. अवनी मॅडमच्या हाती लागणार नाही याची मी काळजी घेणार. मला हा माझ्या लग्नाचा एकमेव पुरावा नष्ट करायचा नाही आहे आणि वेळ आल्यानंतर हे सत्य मी त्यांना नक्की सांगणार. असे म्हणत आता राजा ती पिशवी घेऊन घराकडे निघालेला असतो. तर इकडे घरी धन्या आणि अवनी आता ऑनलाईन फॉर्म भरत असतात. इंटरव्ह्यू देण्यासाठी प्रयत्न करत असतात जेणेकरून अवनीला जॉब मिळेल. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, धनू अरे आपण सगळं भरतोय फॉर्म, पण जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस ते कागदपत्र मागतील तेव्हा सर्टिफिकेट वगैरे कुठनं आणणार आहोत आपण. त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी वहिनी अहो तुम्ही त्याचा विचार कशाला करायलात. अहो ती कागद जळाली म्हणून तुमचं काय कर्तृत्व जळालं आहे का. हे बघा वहिनी, तुमच्यात टॅलेंट आणि कॉन्फिडन्स खूप भरलाय, कुटुंब भरलाय. त्यामुळे तुम्ही मागे पुढे बघायचं नाही, प्रयत्न करायचे, तुम्हाला नक्की जॉब मिळणार. चला चला या बॉक्समध्ये 10वीचे मार्क्स टाका बरं. चला किती टक्के होते. तेव्हा आता अवनी तिथे 98% टाकते. धन्याला धक्का बसतो. ओ अवनी वहिनी, अहो एवढे कशाला टाकताय, 80 वगैरे टाका. म्हणजे कसं आहे ना, त्यांना खोटं टाकलंय ते कळत नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, एक मिनिट, मी खोटे नाही खरे टक्के टाकलेत. मला 10वीला 98% होते. त्यावर धन्या तर डोक्याला असा हात लावतो. अरे बापरे वहिनी, अहो काय टॅलेंटेड आहात तुम्ही, 98%. अरे बापरे यशोदा, पाण्या, धन्या, अरे बापरे राजादा, एवढं सगळ्यांचे मिळून बी 98 भरणार नाही मॅडम. अरे बापरे तुम्ही लय टॅलेंटेड आहात. तेवढ्यात लगेच धन्याला आता त्याच्या मित्राचा फोन येतो. आता तो बाहेर निघून जातो. अवनीचं फॉर्म भरण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता आपल्या छातीला अशी घट्ट पिशवी धरून राजा घरात आलेला असतो. राजाचं लक्ष मॅडमकडे जातं. आता मॅडमने जर या पिशवीत काय विचारलं तर मी काय उत्तर देऊ, असे असंख्य प्रश्न त्याला पडलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता यशोदा घरी आलेला असतो. तोपर्यंत राजाने सर्टिफिकेट लपवलेले असतात. अवनी आता यशोदाजवळ येते. यशोदा प्लीज प्लीज माझ्यासाठी एखादी नोकरी बघा ना. असं किती दिवस मी घरी बसणार आहे. मला माझी स्वप्न पूर्ण करायची. त्यासाठी मला कुठनं जरी सुरुवात करावीच लागेल ना. त्यावर लगेच राजा आता डोकावून मॅडम आणि यशोदाचं बोलणं ऐकत असतो. यशोदाला मात्र आता राजाचा राग येतो. आता अवनी आतमध्ये जाते. तेव्हा यशोदा लगेच त्याचा कान पकडतो. बघ राजा, अरे तुझा शाप लागलाय त्यांच्या स्वप्नांना. त्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीये. हे फक्त तुझ्यामुळे होतंय राजा, कारण तुझ्या शापामुळे होतं हे सगळं. राजा लगेच अवनी मॅडमच्या रूममध्ये येतो. आता त्याला राजा थपकत येत असतानाच अवनी त्याच्याकडे बघते. काय झालं राजा. आता राजा मात्र अवनी मॅडमला लग्नाचं सत्य सांगणार का, पुढे काय काय होणार हे सगळं बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.